जास्त वेळ घेणार नाही। एका बाजूला तुमची न्यायालयीन आणि रस्त्यावरची लढाई चालू ठेवत असताना तुम्हाला जर खरोखर वाटत असेल तुमचा प्रश्न सुटला पाहिजे, वाटतं ना सगळ्यांना, नाहीतर तुम्ही या उन्हामध्ये बसला नसता। तुमचा प्रश्न तुम्हाला सुटावा असं वाटत असेल तर या सरकारला तुम्हाला खिंडीत पकडावं लागेल। काय करावं लागेल? खिंडीत पकडावं लागेल। हे सरकार कशाला घाबरतं? तुम्ही पाहिलं मुंबईमध्ये आरक्षणाच्या मागणीच्या संदर्भामध्ये मोर्चा निघाला का नाही? सगळे मंत्री, खासदार, मुख्यमंत्री येऊन भेटत होते की नाही? का भेटत होते? त्यांनी ताकद दाखवली, बरोबर? ताकद दाखवली। आता तुमचा जो प्रश्न आहे, किती आशा कर्मचारी आहेत? 5,000, 10,000, किती? 72,000। नाशिक जिल्ह्यामध्ये किती आहेत? 3672 नाशिक जिल्ह्यामध्ये। आता कल्पना करा, नाशिक जिल्ह्यामध्ये 3672 आशा कर्मचारी असतील। आशा कर्मचारी आपण असं गृहीत धरलं की त्यांच्याबरोबर, आशा कर्मचाऱ्यांच्या बरोबर त्यांचे घरवाले असतील। किती झाले? संख्या किती झाली? डबल, बरोबर? सासू सासरे असतील, आशा कर्मचारी एकटे नसतील, सासू सासरे असतील, ननंदीर असेल, बरोबर? सगळी संख्या जर तुम्ही नाशिक जिल्ह्यामधले सगळ्या आशा कर्मचाऱ्यांना एकत्र केलं तर तुम्ही एका आमदाराला पाडू शकता का नाही? पाडू शकता का नाही? एका आमदाराला पाडू शकता का नाही? पण आपण पाडत नाही। जर तुम्हाला असं वाटत असेल तुमचा प्रश्न सुटला पाहिजे, त्या चोरांना पहिल्यांदा तुम्ही पाडायला शिका। आता काय झालं? ज्यांनी खोकी घेतले का नाही? कुणी घेतली तुम्हाला माहितीये, नाव सांगायची काय गरज नाहीये। खोकी घेऊन जे तिकडे पळाले, का पळाले? कारण तिकडे जर पळाले नसते तर त्यांना तुरुंगात जायला लागलं असतं। तुरुंगात कोण जातो? चोर, बरोबर? तुरुंगात कोण जातो? चोर। ते जर तिकडे पळाले नसते, खोकी जर त्यांनी घेतली नसती तर त्यांना तुरुंगात जायला लागलं असतं, बरोबर? आता मला एक सांगा, चोर तुमचे प्रश्न सोडवेल? चोर तुमचे प्रश्न सोडवेल? कसे सोडवेल? तुम्ही त्याला खिंडीत पकडलं तर सोडवेल। आता तो तिकडे काय केला? अरे त्याच्या गळ्यापर्यंत पाणी आलं, त्याला असं वाटलं की आपण जर तिकडे गेलो नाही तर मग आपल्याला तुरुंगात जावं लागेल। ज्या वेळेला तुम्ही त्याला असं सांगाल की जर तू आमचा प्रश्न सोडवला नाही तर तुला साताऱ्याला नागर धरायला जावं लागेल, हे जर तुम्ही त्याला सांगितलं नाही तरच तुमचे प्रश्न सुटतील। किती दिवस राहिलेले हे आंदोलन आपण असं चालू ठेवायचं? आंदोलन तुम्ही चालू ठेवा, परंतु आंदोलन चालू ठेवत असताना आता इथून गेल्यानंतर तुम्हाला सांगतो, मी तुमचा भाऊ म्हणून सांगतो, इथून गेल्यानंतर तुम्ही एक काम करायचं, करणार का? तुमच्यासाठी सांगतोय, माझा प्रश्न नाहीये, तुमचा प्रश्न आहे म्हणून सांगतोय। कॉम्रेड देसलेंना तुम्हाला मदत करण्याची इच्छा आहे का? प्रामाणिकपणे तुम्हाला असं वाटतं का तुमचा प्रश्न सुटावा? इथून गेल्यानंतर तुम्ही एक काम करायचं, करणार का? तुम्ही गेल्यानंतर संध्याकाळी तुमच्या नातेवाईकांची मीटिंग घ्यायची तुमच्या घरी, बायकांना हळदी कुंकाला बोलवायचं, त्यांना म्हणायचं की तू तुझ्या नवऱ्याला पण बरोबर घेऊन ये, त्यांना पण मी चहा देते। काय सांगायचं? नातेवाईकाची बैठक घ्यायची आणि त्यांची लिस्ट तयार करायची।
नातेवाईकांच्या बैठकीमध्ये काय सांगायचं? आता तुम्ही सरकारला जे सांगता ते सांगायचं. त्यांना तुमचं जे पत्रकार आहे मागण्यांचं, ते पत्रक नातेवाईकांना वाचून दाखवायचं आणि त्यांना सांगायचं की ह्या आमच्या मागण्या आहेत, तुम्हाला चुकीचं वाटतं का? नातेवाईकांना सांगायचं ह्या आमच्या मागण्या आहेत, तुम्हाला चुकीचं वाटतं का? तुम्ही आमचे खरोखरच नातेवाईक आहात, बरोबर, रक्ताचे नातेवाईक आहात. तुम्हाला असं वाटतं का की मला कायमस्वरूपी नोकरी मिळाली पाहिजे, माझे प्रश्न सुटले पाहिजेत? असं जर तुम्हाला वाटत असेल तर मी ज्यांना सांगते त्यांना तुम्ही मतदान करा. काय सांगायचं? एका अशा कर्मचाऱ्यांनी, जास्त नाही सांगत मी, एका अशा कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबाबरोबर 100 लोक जर जोडले, किती होतील? हे अशा कर्मचाऱ्यांचं झालं. तुमच्या बरोबर अंगणवाडीच्या महिला असतील, तुमच्या बरोबर शेजारीत राहिला असतील, तुमच्या नातेवाईक असतील, त्यांना पण तुम्ही हेच सांगा, तुझ्या कुटुंबातले लोक आणि 100 लोकांची लिस्ट तयार करायची. तुमचा ग्रुप आहे का अशा कर्मचाऱ्यांचा? आता तुम्ही तुमच्या ग्रुपवर 100 लोकांची लिस्ट कधी पाठवणार? घरी गेल्यावर. घाई करू नका, 1 आठवडा घ्या. घाई करू नका, घाई केले की माणूस फसतो. 1 आठवड्यामध्ये तुमच्या ग्रुपवर 100 लोकांनी, तुमच्या नातेवाईकांनी तुम्हाला पाठिंबा दिलाय अशी लिस्ट तुम्ही तुमच्या ग्रुपवर पाठवा आणि तुमच्या नातेवाईकांना दररोज फोन करायचा, मेसेज पाठवायचा. काय मेसेज पाठवायचा? आपल्याला हे सरकार बदलायचंय. हे बघा, तुमच्या डोक्यामध्ये आपल्याकडे काय चाललंय? खोटं आपल्या मेंदूमध्ये दररोज टीव्ही टाकतो की नाही? दररोज खोटं चाललेलं आहे. त्यामुळे ते आपल्याला खरं वाटायला लागतं, बरोबर, खरं वाटायला लागतं. तुम्ही खरं निवडणुकीपर्यंत दररोज व्हॉट्सअपवर मेसेज करायचे. काय? हे सरकार पाडायचंय. हे सरकार, या सरकारने जर निवडणुकीच्या आधी आमचे प्रश्न सोडवले नाहीत, आम्हाला कायम केलं नाही, तर हे सरकार पाडून दुसरं सरकार आणायचं. मान्य आहे का तुम्हाला? हा एकच रस्ता आहे तुम्हाला परमनंट होण्याचा. जर हे सरकार तुम्ही बदलले नाही तर आता तुम्ही सगळ्यांनी भाषणं केली असतील, घोषणा दिल्या असतील, हे सरकार बदलून टाका, हे सरकार खराब आहे. त्यांना निवडून कोणी दिलं? चोराला आपण निवडून देतो आणि त्याला सांगतो आमचे प्रश्न सोडव. ज्यांनी चोरी केले तो तुमचे प्रश्न कसे काय सोडवेल? त्याच वेळेला तो तुमचे प्रश्न सोडवेल ज्या वेळेला तुम्ही त्यांची खुर्ची खाली करण्याची ताकद ठेवाल. परंतु ते तुम्हाला माहिती नाही कशी करायची. तुम्हाला असं वाटतं की आपण कसं काय, एवढे सगळे मोठे लोक आहेत, पैसा आहे त्यांच्याकडे, तुम्ही बाकी काही करू नका, कुठेही जाऊ नका, फक्त निवडणुकीच्या वेळेला लाईट आपल्या इथली जाणार नाही याची दक्षता घ्या. लाईट गेली की समजायचं तुम्ही हरला. बरोबर, तुमच्या लक्षात आलं? लाईट गेली की समजायचं तुम्ही हरला. लाईट गेले मोबाईलचा टॉर्च चालू करायचा. काय करायचं? मोबाईलचा टॉर्च चालू करायचा. तुमच्या लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं ते. त्यामुळं आता गेल्यानंतर तुम्ही तुमच्या ग्रुपवर 100 तुमच्या कुटुंबातले लोक आणि 100 नातेवाईकांचे, बाकी कुठेही फिरायचं नाही, कुणालाही जायचं नाही, कुणालाही सांगायचं नाही. आणि आपल्या बरोबर जे आपले भाऊबंद आहे, कोणते भाऊबंद आहे? रक्ताच्या नात्याबरोबर तुमचे भाऊबंद कोणते आहेत? तुमचे भाऊबंद आहेत आशा कर्मचाऱ्यांचे भाऊबंद आहेत, अंगणवाडी कर्मचारी, तुमचे भाऊबंद आहेत विद्युत कर्मचारी, तुमचे भाऊबंद आहेत नर्सेस. हे सगळे जे तुमच्या बरोबर आजूबाजूला आयटकचा झेंडा घेऊन उपोषणाला बसलेले असे 100 भाऊबंद दिसतील. ते 100 भाऊबंद तुमच्या इथं शोधायचे. त्यांना सांगायचं की आम्ही तुमचे भाऊबंद आहोत, आम्हाला युनियनने सांगितलंय 100 लोकांची लिस्ट करायची, नातेवाईकांची, तुम्ही पण करा. जर त्यांच्या लक्षात आलं की आपलं काही खरं नाहीये, तुम्हाला उन्हामध्ये बसण्याची गरज भासणार नाही,
तुमच्या घरी येऊन ते तुम्हाला नियुक्ती पत्र देतील. आलं लक्षात? सगळ्यांना मी तुमच्या आंदोलनाला शुभेच्छा देतो. मी सफाई कामगार संघटनेचं काम करतो. तुमच्याबरोबर आमचं सुद्धा अनेक वर्षांपासून संघर्ष चालू आहे आणि आम्ही आमच्या कामगारांना पण हेच सांगितलेलं आहे. त्यामुळे जिथं जिथं तुम्हाला सफाई कामगार दिसतील तिथं तिथं तुम्ही माझ्या वतीने त्यांना सांगा की आम्हाला असं सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही आमचे भाऊबंद आहात. आम्ही 100 लोकांची लिस्ट करतोय, तुम्ही सुद्धा 100 लोकांची लिस्ट करा. आपण एकजूट ठेवू. अशी जर एकजूट ठेवली तर तुमचा प्रश्न निश्चित सुटेल. मी तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो, तुमचं अभिनंदन करतो आणि थांबतो. इन्क्लाब जिंदाबाद.